नात्यामध्ये लग्न केल्याने होणाऱ्या अपत्याला कोणकोणते आजार होतात आणि त्याविषयी काय काळजी घ्यावी जाणून घेऊयात तज्ज्ञांकडूनची माहिती। नात्यात लग्न झाल्यामुळं एकतर कंजेनिटल हार्ट डिसीजेस होऊ शकतात, त्याचबरोबर कंजेनिटल दुसऱ्या अनॉमलीज होतात, जसं की दुबंगलेलं ओठ असेल, दुबंगलेले टाळू असेल किंवा हाताची बोटं जोडलेली असतील, त्याचबरोबर एक्स्ट्रा बोट असतील, हे झाली कंजेनिटल अनॉमलीज। त्याबरोबर ब्रिदिंग डिसऑर्डर्स असतात, ब्लाइंडनेस असतात, इम्पेअर्ड हिअरिंग असतं, कॉग्निटिव्ह डिसऑर्डर्स म्हणजे रिमेंबरिंग किंवा अशा प्रकारचे सुद्धा व्याधी होऊ शकतात, जसं की मामाच्या मुलाशी लग्न करणं, आत्याच्या मुलीशी लग्न करणं। त्याचबरोबर काही कम्युनिटीमध्ये आपल्याकडं कझन बहीण आणि भावाशी सुद्धा लग्न केलं जातं, तर अशामध्ये हा प्रकार जास्त आढळून येतो। आणि जेव्हा हे अशा प्रकारचे लग्न होतात, नात्यामध्ये लग्न होतात, ते लवकर लग्न होतात, त्याचबरोबर त्यांना मुलं पण लवकर होतात, मुलं जास्त होतात आणि मुलांच्या इव्हन डिलिव्हरीच्या नंतर त्या बाळांचं जे जन्मलेलं असतं त्याची डेथ होण्याचे प्रमाण पण जास्त जगामध्ये बघायला गेलं तर 1 ते 2% आहे आणि आपल्या भारतामध्ये 2 ते 3%, म्हणजे 2 ते 3 मुलं 100च्या मागं, अशा प्रकारे एक ओव्हरऑल त्याचं प्रमाण आहे। त्यामध्ये लग्न केल्यानंतर हे साईड इफेक्ट बघितले, पण आपण काही लोक नात्यामध्ये लग्न का करतात, तर एक तर रिलेशनशिप स्ट्रॉंग असावी। आजकाल आपण बघतो की सोशल मीडियाचं, इंटरनेटचं व्हर्च्युअलचं जग आहे, या जगामध्ये आपली मुलगी दुसरीकडे देणं बऱ्याच आईवडिलांना डिफिकल्ट वाटतं किंवा मुलांनासुद्धा डिफिकल्ट वाटतं, त्यामुळं आता परत हा ट्रेंड नात्यामध्ये लग्न करण्याकडे गेलेला आहे। सहसा यामध्ये एकच आहे की जरी नात्यात लग्न असेल, जसं की आता थॅलेसेमिया असेल तर त्याची ट्रीटमेंट वेळेवर घेणं गरजेचं आहे। दुबंगलेलं ओठ आणि टाळू असेल, जर आपल्याला डिफरंट आणि आजकाल टेक्नॉलॉजी एवढी अद्ययावत झालेली आहे की जर बाळ जेव्हा आईच्या पोटात असतं 4थ्या महिन्यात 3.5 ते 4 महिन्यामध्येच आपल्याला त्या बाळाला कुठल्या प्रकारची व्याधी आहे, म्हणजे जर ॲनाटॉमिकल म्हणजे दिसणारी, आणि बेसिकली ऑटोझोमल रिसेसिव्ह जीन असते की नात्यामध्ये जर लग्न असेल तर त्या ब्लडला चेंज मिळत नाही आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या व्याधी होतात, जसं की दुबंगलेलं ओठ आहे, टाळू आहे, हाताची बोटं जोडलेली असतील, पायाची बोटं जोडलेली असतील, कुठलाही डिफेक्ट हा पहिलंच किंवा हृदयामध्ये जरी छिद्र असेल किंवा हृदयाचा जरी प्रॉब्लेम असेल तरीसुद्धा तो आपल्याला बाळ जन्माच्या अगोदरच समजून येतो, किंवा त्यांना लक्षात येतं की आपल्या बाळाला आजार आहे, एखादं डिफेक्ट आहे, तर मग इमिजिएट त्या कन्सर्न डॉक्टरांशी त्यांनी जाऊन तिथं कन्सल्ट केलं पाहिजे आणि त्याची प्रायमरी ट्रीटमेंट सिन्स जसं जन्मतं बाळ त्याच यांनी केलं पाहिजे। आता थॅलेसेमिया ट्रेंड हा जेनेटिक असतो, जर आईला असेल तर बाळाला होऊ शकतो, तर त्या ठिकाणीसुद्धा त्याचे वेगळ्या टेस्ट असतात, त्यासुद्धा टेस्ट करणं गरजेचं आहे। दुसरं मी आणखी एक सांगू इच्छिते की ब्लड ग्रुप, कॉन्सॅग्युनियस मॅरेजेसमध्ये ब्लड ग्रुपचा सुद्धा खूप मोठा सहभाग आहे। त्यामध्ये काय असतं की आई जर निगेटिव्ह असेल आणि वडील जर पॉझिटिव्ह असतील तर ह्या दोन्हीचा परिणाम बाळावर होतो आणि डिलिव्हरीच्या वेळेस बाळावर आणि बाळाच्या आईवर याचा परिणाम होतो।